हॅलो गाईज, दिस शुभम फ्रॉम ग्रॅडेक्स अकॅडमी. आज आपण सेल्सफोर्स ॲडमिनच्या प्रोजेक्टबद्दल थोडी इन्फॉर्मेशन घेणार आहे. जर तुम्हाला प्रोजेक्ट प्रॅक्टिस करायचं असेल, सो आय विल बी एक्सप्लेनिंग द प्रोजेक्ट हिअर ऑन द स्क्रीन. राईट, आय होप सर्वांना स्क्रीन विजिबल असेल. तर आज आपण सेल्सफोर्स ॲडमिनमध्ये कशा प्रकारे एअरलाईन मॅनेजमेंट हा प्रोजेक्ट बनवू शकतो ते मी आज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पूर्ण डॉक्युमेंटेशन आहे आपल्याकडे. ते पूर्ण डॉक्युमेंटेशन कशा प्रकारचे ऑब्जेक्ट्स आहे, कोणत्या रिलेशनशिप्स आहे आणि कशा प्रकारे आपण एक छोटा मिनी प्रोजेक्ट फक्त आणि फक्त सेल्सफोर्स ॲडमिनचे कॉन्सेप्ट यूज करून क्रिएट करू शकतो, ते आजचा आपला अजेंडा आहे या व्हिडिओचा. तर आता व्हिडिओला स्टार्ट करू. सो टुडेज प्रोजेक्ट इज एअरलाईन मॅनेजमेंट सिस्टम. या एअरलाईन मॅनेजमेंट सिस्टम मध्ये आपण फ्लाईट स्केड्यूल आणि पायलट्स मॅनेज करणार आहे. सो प्रोजेक्ट स्टार्ट विथ आपल्याला एक ॲप्लिकेशन बनवायचं आहे एअरलाईन मॅनेजमेंट सिस्टम नावायचं. राईट, त्या ॲप्लिकेशनला स्पेसिफिकली जो लोगो आहे तो आपण फ्लाय एमिरेट्स या ब्रँडचा घेणार आहे. सो लोगोसाठी आपल्याला गुगलवर जायचं आहे आणि फ्लाय एमिरेट्स एमिरेट्सचा लोगो जस्ट डाउनलोड करायचा आहे. तुम्ही कुठल्याही इमेजवर ओपन करून ही इमेज राईट तुम्हाला डाउनलोड करून तुम्ही तो लोगो यूज करू शकाल. त्यानंतर दिस विल बी द कलर कोड फॉर द अप्लिकेशन. राईट, हा तुम्ही ॲप सेटिंगमध्ये कलर कोड अप्लिकेशनचा यूज करू शकता. त्यानंतर प्रोजेक्टचं टायटल राहणार आहे एअरलाईन मॅनेजमेंट सिस्टम आणि प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन राहणार आहे एंड टू एंड एअरलाईन मॅनेजमेंट सिस्टम. हे टायटल आणि डिस्क्रिप्शन तुम्ही ॲप टायटल आणि ॲप डिस्क्रिप्शन मध्ये पण यूज करू शकता. बेसिकली प्रोजेक्टमध्ये आपल्याला फ्लाईट स्केड्यूल आणि पायलट्स हे तीन ऑब्जेक्ट्स क्रिएट करायचे आहे. राईट, आता मी वन बाय वन तुम्हाला ऑब्जेक्ट स्ट्रक्चर सांगतो. स्टार्टिंग विथ द फ्लाईट्समध्ये आपल्याला फ्लाईट नावाचा एक कस्टम ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. त्यामध्ये काही फील्ड्स राहतील. फील्डमध्ये एक फ्लाईट आय डी ही फील्ड राहणार आहे, ज्याचा टाईप ऑटो नंबरिंग राहणार आहे. राईट, ऑटो नंबर हा त्याचा डेटा टाईप घेऊ आपण. आणि सॅम्पल त्याचं एफ एम एस, त्यानंतर सिरियल नंबर आणि डी डी एम एम वाय वाय असं काहीतरी सॅम्पल राहणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेट मी एक्सप्लेन ऑन द स्क्रीन. राईट, आपण ऍक्च्युअली मध्ये राईट एक एक फ्लाईट आय डी क्रिएट करू. ऑटो नंबरिंग राहणार आहे. तर 1 2 0 0 ऍक्च्युली त्याचा फॉर्मॅट इज एफ एम एस हे प्रत्येक आय डी मध्ये कॉमन राहील. त्यानंतर आपण ऑटो नंबर्स यूज करणार आहे. तुम्ही असं काहीतरी यूज करू शकता 0 0 0. राईट, त्यानंतर सिम्पल राईट डेट DDMMYY हा फॉर्मॅटमध्ये आपल्याला घ्यावं लागेल. ओके, फाईन, परफेक्ट. राईट, त्यानंतर फ्लाईट नेम राहणार आहे जे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये राहील. आपण कुठल्याही फ्लाईटला काही पण नाव देऊ शकतो. कंपनी एक पिक लिस्ट राहील. राईट, पिक लिस्टमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या एंट्रीज तुम्ही टाकायच्या. किंगफिशर, एअर एशिया, इंडिगो, गो. राईट, की आफ्टर दॅट एअर इंडिया. राईट, विसारा वगैरे वगैरे. राईट, आणि एक चेकबॉक्स घ्यायचा आहे इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक म्हणून. राईट, जर ऍक्टिव्ह चेकबॉक्स असेल, ऍक्टिव्ह वर आपल्याला डोमेस्टिक फ्लाइट्स असं लॉजिक लिहायचं आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द फ्लाईट ऑब्जेक्ट. त्यानंतर एक फ्लाईट स्केड्यूल नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. नाव फ्लाईट स्केड्यूल या ऑब्जेक्टमध्ये तुम्हाला फ्लाईट्सची एक मास्टर डेटा रिलेशनशिप क्रिएट करायची आहे. म्हणजे काय, म्हणजे जेव्हाही तुम्ही फ्लाईट स्केड्यूल मध्ये एक रेकॉर्ड क्रिएट करा, तेव्हा फ्लाइट्स मधले सगळे रेकॉर्ड्स हे इथे आले पाहिजे. राईट, म्हणजे यामध्ये मास्टर डेटा रिलेशनशिप क्रिएट करायला लागणार आहे सिलेक्ट फ्लाईट नावाची. राईट, फॉर दिस ऑब्जेक्ट. राईट, त्यानंतर सोर्स नेम राहणार आहे. राईट, एक पिकलिस्ट घ्या. पिकलिस्ट मध्ये तुम्ही म्हणजे मेजर सिटीज घेऊ शकता, पुणे, नागपूर, हैदराबाद, बँगलोर, दिल्ली वगैरे वगैरे. डेस्टिनेशन नेम मध्ये पण एक पिक लिस्ट राहील. राईट, त्यानंतर डिपार्चर डेट अँड टाइम तुम्हाला घ्यायचा आहे. डिपार्चर डेट अँड टाइम फील्ड घ्यायची आहे. अरायवल डेट अँड टाइम फील्ड घ्यायची आहे. ड्युरेशन ऑटोमॅटिकली या डिपार्चर डेट अँड टाइम आणि अरायवल डेट अँड टाइम मध्ये फॉर्म्युला फील्डचा यूज करून या फॉर्मॅटमध्ये कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला.
2 hours, right, 10 minutes, right, perfect. म्हणजे व्हॉट एव्हर द अवर्स अँड मिनिट्स, राईट, जी आपली ड्युरेशन आहे फ्लाईटची, राईट, ते आपल्याला फिगर आउट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला फील्ड, राईट. त्यानंतर स्टेटस, आपल्याला स्टेटस नावाची एक पिक लिस्ट घ्यायची आहे. त्यामध्ये ओपन, इन प्रोग्रेस, क्लोज्ड आणि कॅन्सल, राईट, हे 4 स्टेटस राहणार आहे, राईट. नेक्स्ट इज नेम ऑफ द पायलट घ्यायचा आहे, राईट. आता नेम ऑफ फर्स्ट पायलट आणि सेकंड पायलट हे कुठून घ्यायचं आहे? एक नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे पायलट्स नावाचा, राईट, ज्यामध्ये काही फील्ड्स राहतील, राईट. आणि त्या फील्ड्स वरून म्हणजे जे रेकॉर्ड्स पायलट्स मध्ये क्रिएट होतील ते सगळे नेम ऑफ फर्स्ट पायलट मध्ये आणि नेम ऑफ सेकंड पायलट मध्ये, राईट, या पायलट्स ऑब्जेक्टचे रेकॉर्ड्स डिस्प्ले झाले पाहिजे. बाय युझिंग रिलेशनशिप आपण हे करू शकतो, ठीक आहे. नेक्स्ट इज आपल्याला पायलट्स ऑब्जेक्ट वर मूव्ह हो. पायलट्स ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला फर्स्ट नेम लास्ट नेम घ्यायचा आहे. टेक्स्ट डेटा टाईपचं राहणार आहे. डेट ऑफ बर्थ हे डेट डेटा टाईपचं राहणार आहे, राईट, फील्ड. त्यानंतर एज आहे. एज मध्ये आपण डेट ऑफ बर्थ वरून, राईट, फॉर्म्युला फील्ड यूज करून ऑटोमॅटिकली, राईट, ऑटोमॅटिकली एज कॅल्क्युलेट करू शकतो, राईट, बाय युझिंग फॉर्म्युला फील्ड. त्यानंतर नेक्स्ट इज कॉन्टॅक्ट नंबर. कॉन्टॅक्ट नंबर मध्ये आपण सिम्पली काय करणार आहे? कॉन्टॅक्ट नंबरवर आपण मोबाईल नंबर एक म्हणजे फोन हे फील्ड घेऊ, राईट. ईमेल मध्ये ईमेल ऍड्रेस घेऊ, राईट. ह्या 2 ईमेल फील्ड मॅन्डेटरी ठेवायची आहे, म्हणजे आपल्याला ईमेल ऍड्रेस हा रिक्वायर्ड फील्ड बनवायची आहे, राईट. एक्सपिरियन्स कॅल्क्युलेट झाला पाहिजे आपला, राईट. एक्सपिरियन्स साठी पिक लिस्ट घ्यायची आहे. लेस दॅन 1 year, राईट, 2 to 5 years अँड मोर दॅन 5 years, राईट. त्यानंतर लेवल राहणार आहे. लेवल मध्ये ज्युनियर ही लेवल आली पाहिजे. ऍक्च्युली हे एक्सपिरियन्स हा कॅल्क्युलेट होणार आहे आपला ऍक्च्युली एक्सपिरियन्स कॅल्क्युलेट होणार आहे या पिक लिस्ट वरनं, पिक लिस्टच्या व्हॅल्यू वरनं. आणि पिक लिस्ट वरनं फील्ड डिपेंडन्सीचा यूज करून लेवलवर आपण म्हणजे ज्युनियर आहे की सिनियर आहे की सुपर सिनियर आहे हे कॅल्क्युलेट करणार आहे. आपण या एक्सपिरियन्स आणि लेवल या फील्ड्स मध्ये फील्ड डिपेंडन्सीज ऍड करू शकतो, परफेक्ट, राईट. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला रिच टेक्स्ट एरिया घ्यायचा आहे, ज्यामध्ये आपण फोटो ही फील्ड अपलोड करू, म्हणजे एखादा इमेज अपलोड करू शकलो पाहिजे, राईट. सो दीज आर द ऑब्जेक्ट्स गाईज, राईट. आय होप ऑब्जेक्ट स्ट्रक्चर सर्वांना क्लिअर असेल. नाव आता आपल्याला काही रिक्वायरमेंट्स फुलफिल करायचं आहे. कमिंग टू दिस रिक्वायरमेंट, राईट, ज्या की आपण फ्लाईट शेड्यूल मध्ये क्रिएट केलेल्या आहे. फ्लाईट शेड्यूल मध्ये काय असलं पाहिजे? सोर्स नेम अँड डेस्टिनेशन नेम मस्ट बी नॉट एक्झॅक्ट, राईट. सोर्स नेम कुठे आहे? सोर्स नेम ही पिक लिस्ट आहे आणि डेस्टिनेशन नेम ही पण एक पिक लिस्ट आहे. या दोघांमध्ये सोर्स नेम आणि डेस्टिनेशन नेम सेम नसलं पाहिजे. इथे पण आपण फील्ड डिपेंडन्सीचा यूज करू शकतो, right. When the new flight schedule record is created, default status will be open, right. जेव्हाही नवीन ओपन होईल तेव्हा डिफॉल्ट स्टेटस ओपन झालं पाहिजे, राईट. म्हणजे आपल्याला इथे, राईट, सिलेक्टेड फील्ड कोणती आहे ओपन, राईट, हे सेट करून ठेवावं लागेल, परफेक्ट. त्यानंतर नेक्स्ट इज असाइन स्केड्यूल ऑब्जेक्ट फ्लाईट ऑपरेटर प्रोफाईल, राईट. म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे, राईट, फ्लाईट स्केड्यूल नावाचा, हा फ्लाईट ऑपरेटर प्रोफाईलला असाइन करायचा आहे. सिक्युरिटी मॅनेजमेंटचे हे टास्क आहे गाईज, राईट. त्या ऑब्जेक्टचा ऍक्सेस या प्रोफाईलला द्यायचा आहे. त्यानंतर सिस्टम ऍडमिन शुड हॅव ओनली रीड ओनली ऍक्सेस फॉर द फ्लाईट स्केड्यूल ऑब्जेक्ट. फ्लाईट शेड्यूल ऑब्जेक्टला रीड ओनली ऍक्सेस असला पाहिजे सिस्टम ऍडमिनला, ओके, परफेक्ट. नेक्स्ट रिक्वायरमेंट्स, राईट. नेक्स्ट रिक्वायरमेंट इज फर्स्ट नेम आणि लास्ट नेम शुड नॉट बी सेम, राईट. फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हा सेम नसला पाहिजे, ओके. एज मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18, राईट. नाव दिस इज द ट्रिकी वन गाईज. एज मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18. आपल्याला काय करायचं आहे की जेव्हाही आपण डेट ऑफ बर्थ चूज करत आहे, त्यावर आपल्याला व्हॅलिडेशन टूल सेट करायचं आहे की डेट ऑफ बर्थ पर्टिक्युलरली 18+ लोकांचीच घेतली पाहिजे. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल, आज 2024 आहे, राईट. टुडे मायनस डेट ऑफ बर्थ, राईट, व्हॉट एव्हर द कॅल्क्युलेशन इज, राईट, मस्ट बी ग्रेटर दॅन 18, राईट. म्हणजे आपण कॅल्क्युलेट करणार आहे एज मस्ट बी ग्रेटर दॅन इक्वल टू 18, राईट. काही रिपोर्ट्स आणि डॅशबोर्ड्स क्रिएट करायचे. क्रिएट अ डॅशबोर्ड दॅट शोज द फ्लाईट शेड्यूल on today, right. Create a pie chart that shows
total closed and cancelled flight, right? Create a report to show flight and that all it's scheduled to the date, right? Create a report to show flight it's all scheduled for the current month, right? Monthly, daily, right? आपल्याला इथे रिपोर्ट क्रिएट करायचे आहे. त्यानंतर क्रिएट अ रिपोर्ट टू शो फ्लाइट ऑल स्केड्यूल इन द लास्ट 3 months, राईट? 3 months मध्ये, राईट? हे सगळे रिपोर्ट्स आहे. याला फक्त या 2-3 रिपोर्ट मध्ये फरक फक्त हा आहे की इथे स्केड्यूल डेट वाईज आहे, इथे मंथली आहे आणि इथे लास्ट 3 months आहे, राईट? काही युजर सिक्युरिटी चे पण टास्क आहे आपल्या प्रोजेक्ट मध्ये. फर्स्ट आपल्याला राजेश, रजनीकांत, अनुष्का शर्मा, विराट कोहली आणि रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर हे युजर्स क्रिएट करायचं आहे. सिस्टम ऍडमिनला एक सीईओ नावाचा रोल असाइन करायचा आहे. विराट कोहलीला मॅनेजर नावाचा रोल असाइन करायचा आहे. राजेश के, रजनीकांत आणि अनुष्का शर्मा फ्लाइट ऑपरेटर्स हा जो प्रोफाईल राहील त्याला असाइन करायचा आहे, राईट? त्यानंतर ऑल ऑपरेटर्स रिपोर्ट्स टू विराट कोहली अँड विराट कोहली रिपोर्ट्स टू द सीईओ, राईट? Perfect. All operators and create record, edit record, but Rajesh K can only delete any record. हे सिक्युरिटीची सेटिंग तुम्हाला चेक करावं लागेल, फुलफिल करावं लागेल. So and you can also add apply the data security as per the needs. ज्या काही तुमच्या रिक्वायरमेंट्स आहेत त्यानुसार तुम्ही यामध्ये डेटा सिक्युरिटी मध्ये काही चेंजेस करू शकता. So this is the project, guys. This is the very simple project on airline management system. जो की तुम्ही जर सेल्सफोर्स डेव्हलपर किंवा ऍडमिन असाल आणि प्रॅक्टिस करत असाल तर त्यासाठी हा खूप युजफुल राहील. तर तुम्ही हा प्रोजेक्ट बनवून बघा. ज्या कुठल्या डिफिकल्टीज आलेल्या असेल तुम्हाला त्या तुम्ही कमेंट आउट करू शकता. आणि इफ यू थिंक की हा प्रोजेक्ट मी लाईव्ह मध्ये करून दाखवायला पाहिजे तुम्हाला, सो यू कॅन कमेंट ऑन द युट्यूब व्हिडिओ, राईट? जास्तीत जास्त काही कमेंट्स आल्या तर मी या पर्टिक्युलर प्रोजेक्टचा व्हिडिओ पूर्ण बनवून टाकेल, राईट? आणि तो तुम्ही युटिलाइज पण करू शकता. ठीक आहे. सो आय होप गाईज सर्वांना प्रोजेक्ट समजलेला आहे आणि सर्व लोक हा प्रोजेक्ट यूज करतील फॉर द प्रॅक्टिस. आणि तुम्हाला जर आणखी काही असेच प्रोजेक्ट बद्दल व्हिडिओज पाहिजे असेल तर तुम्ही ग्राडेक्स अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही नियरली वीकली एक प्रोजेक्ट घेऊन येणार आहे सेल्सफोर्सचा आणि तुमच्या सेल्सफोर्स जर्नीमध्ये तुम्हाला हेल्प करेल. चलो, थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. हॅव अ नाईस अँड वंडरफुल डे.